क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ येथे NRHMच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांवर काम करीत आहोत। दिनांक 14 मार्च 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समावेशन करण्यासाठी व शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। अद्याप 1.5 वर्षाचा कालावधी लोटूनही अंमलबजावणी होत नसलेले तसेच नियोजित मानधन वाढ, लॉयल्टी बोनस, EPF विमा बदली धोरण मान्य होत नसलेले तसेच माननीय आरोग्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 8 व 9 जुलै 2025 रोजी संघटनेच्या शिष्टमंडळात समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने मंगळवार दिनांक 19/8/2025 रोजीपासून संपूर्ण राज्यभरासह बेमुदत काम बंद आंदोलन करण्याबाबत राज्य संघटनेने कळविलेले आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या बेमुदत काम बंद संपामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे। या काळात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेअंतर्गत GSSK, BEIC, RBSK, SNCU, NBSU, ब्लड बँक, डायलिसिस, लसीकरण सत्र व विविध अहवाल इत्यादीसह ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपाची सर्व प्रकारची कामे बंद राहणार आहेत। तसेच जोपर्यंत शासन सदर मागणी मंजूर करणार नाही तोपर्यंत सदर आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। सर्वसमावेशक 10 वर्ष ज्यांना झाले आहे त्यांचं समायोजन करण्यात यावे म्हणून शासनाने तयार झाले आजपर्यंत त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा आता एकदा संवाद बसलेलो त्या आंदोलनामुळे फक्त आमचा DR निघाला 10 वर्ष ज्यांना झाले त्यांचं सरसकट समायोजन होईल असा DR निघाला, पण त्यानंतर सरकारने काही त्याची दखल घेतली नाही आणि आम्ही वारंवार त्याचा आरोप घेतला पण आम्हाला त्याचं काही बेनिफिट मिळालं नाही म्हणून आम्ही नाईलाज असतो आता संपामध्ये बसलेलो आहोत। यामध्ये आमच्या इथल्या काही लोकांना संपाचे 18 वर्ष झाले आहे, रिटायरमेंट 2-2 वर्ष 1-1 वर्ष राहिली आहे त्या लोकांची, तरी पण ते संपात बसलेले आहे। एवढे वर्ष जर आम्ही काम करतो आज काम करत आहे आम्ही एवढे वर्ष झाले आम्हाला कामच मिळत नाही। आमचा सगळा परिवार सरकार जर लाडकी बहिणीला बिना कामाने 1500 रुपये दर महिन्याला देऊ शकते, आमच्या ANMला का नाही? आम्ही तर मेहनत करतो, लहान बच्चूपासून लसीकरण करतो, सगळं करतो, डिलेव्हऱ्या करतो, सांभाळतो, मग सरकारला का जाग येते? म्हणून आम्ही शासनाला आता आम्ही याच्यानंतर आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे जर आमच्या शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही सगळ्या बघून आम्हाला उपोषणाला बसणार आहोत। आम्ही उपोषणाला बसू, आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप संपणार नाही, कायम राहील। महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।